नमस्कार मित्रांनो, काल छत्रपती संभाजीनगरमध्ये एक घटना घडली वेरूळमध्ये। एका शिक्षकांनी 4-5 पोलिसवाले अंधारात थांबले होते सिव्हिल ड्रेसमध्ये। तर शिक्षकांनी त्यांना विचारलं, तुम्ही चोर आहे का कोण आहे? तर पोलिसांनी सांगितलं, आम्ही पोलीस आहे म्हणून। शिक्षकांनी त्याला विचारलं की बाबा तुम्ही पोलीस, मग आयडी कार्ड दाखवा तुमचं। आयडी कार्ड दाखवा म्हणणं पोलिसांना एवढा राग आला, पोलिसांनी अक्षरशः त्यांना गाडीमध्ये घालून एवढं भयानक मारहाण केली। आणि हे एका लहान मुलाने बघितलं। लहान मुलगा त्या शिक्षकाच्या घरी जाऊन सांगितलं की आपल्या शहरांना कोणीतरी मारहाण करतंय गाडीत घालून। त्यावेळी त्यांच्या घरचे पळत आल्यानंतर तेव्हा पोलिसांना बघितलं की कोणीतरी बाहेरनं पळत येत आपल्या गाडीकडे। तर एक पोलिसवाला म्हणतोय, चल गाडी काढा आणि पळवा। आणि गाडी चालू असताना एवढं भयानक मारहाण केली ना, अक्षरशः शिक्षकाला हॉस्पिटल नेईपर्यंत त्या शिक्षकाचा जागीच जीव गेला। एवढं भयानक मारलंय, एवढी क्रूरपणे हत्या खरंच किती मोठा गुन्हा आहे। कुठलाही हत्यार न वापरता नुसतं छातीमध्ये बुक्क्या मारून एवढं भयानक पोलिसवाल्यांनी मारलं। हे जे पोलिसवाले ना मारणारे, अरे हे रक्षक होते नेमकं का भक्षक होते जनतेचे? अरे एवढं भयानक मारावं का तरी कुणाला? फक्त एक आयडी कार्ड विचारल्यानंतर काय चुकी काय होती सरांची? आणि वरून सांगतात पोलिसवाले की मी नागरगोचे PSI। वाव सर, चांगलं काम केलं तुम्ही, म्हणून तर नाव तुम्ही गर्वानं सांगताय मी PSI म्हणून। काहीच कसं वाटलं नाही सर तुम्हाला? अरे एका माणसाचा तुम्ही जीव घातला ना, तरी तुम्हाला काहीच वाटलं नाही, काहीच फरक पडला नाही। उलट त्या लेडीजवर तुम्ही चिडताय, धावताय त्या लेडीजवरती। अरे काहीतरी जाण्याची नाही मनाची ठेवा ना तुम्ही। मला एकच सांगा, सरकारला हात जोडून एक विनंती आहे, या पोलिसाला ना निलंबित ना करू, डायरेक्ट फासावर चढवा, फासावर। तेव्हाच या शिक्षकाला न्याय भेटेल। धन्यवाद। मदत मागितली त्यांना पोलीस स्टेशनला चला